त्याचं प्रेम निस्वार्थ होतं आणि त्याच्यामध्ये मर्यादा नव्हती. हालेलुया. ती सुंदरशा देवाच्या प्रेमाबद्दल त्याने आज आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल देव त्याला अधिक आशीर्वादित करो. हालेलुया. आज तुम्ही या ठिकाणी चर्च मध्ये आलेला आहात आणि माझा विश्वास आहे की आज तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहे. हालेलुया. आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि या भारत देशामध्ये आपण राहतो. तर याच्यामध्ये आपण बघतो की हा एक भारत देश आणि एक महाराष्ट्र जे आपलं राज्य आहे हे काय आहे, ऐतिहासिक आहे. हालेलुया. आपण बघतो की इथं पूर्वीपासून कसे राजे या ठिकाणी होऊन गेलेले आहे. एकदम शूरवीर राजे, एकदम चांगले राजे. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, त्यांचं बलिदान केलं. ते खूप सारे युद्ध लढले. हालेलुया. आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पण एक शूरवीर राजा होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या सर्वांना माहित आहे. तर आज आपण बघणार आहोत की एक युद्ध कसं असतं. हालेलुया. आज आपण या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. आज आपण देवाची मुलं आहोत. देवाचं वचन सांगतं की आपण तिची प्रजा, आपण त्याचे लोक आहोत. पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट आहे, तुम्ही त्याचे कोण आहात माहित आहे का? हालेलुया. माहित आहे का तुम्ही कोण आहे? देवाचे एक शूरवीर योद्धा आहात तुम्ही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही एक साधे व्यक्ती नाहीये. तुम्ही देवाची मूलता आहात, पण तुम्ही या जगामध्ये एक साधे व्यक्ती नाहीये. तुम्ही एक शूरवीर काय आहात? योद्धा. हालेलुया. हालेलुया. आज आपण काय करणार? एक योद्धा बाबत आज आपण शिकणार. एक आत्मिक युद्ध, जे स्पिरिच्युअल वॉरफेअर आपण म्हणतो, म्हणजे एक आत्मिक युद्ध या जगामध्ये कसं चालू आहे. आणि आपण बघितलं की जुन्या काळामध्ये युद्ध कशी व्हायची. हालेलुया. आज आपण जुन्या काळामध्ये आपण युद्ध बघितलं तर 2 राजामध्ये व्हायचं. हालेलुया. आज जे आपलं युद्ध आहे, आज ते आपलं युद्ध कोणा संगती आहे? आज आपण देवाचे जर शूरवीर योद्धा आहोत तर आज आपलं युद्ध कोणा संगती आहे? हालेलुया. चला आपण बायबल उघडूया. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 11-12 हे वचन वाचूया. हालेलुया. आपलं युद्ध कोणाबरोबर आहे? जे आकाशामध्ये जे दुरात्म्या आहेत. हालेलुया. आपलं युद्ध या जगामध्ये कुठल्या माणसांशी नाहीये. जसं जुन्या काळामध्ये व्हायचं की माणसं एकमेकांना मारायची, तसं आज आपल्याला आज आपलं युद्ध आहे ते आज आपलं आत्मिक युद्ध आहे. आणि ते आत्मिक युद्ध आज आपल्याला कोणाचा जीव घेण्यासाठी नाही सांगत किंवा कोणाचं रक्तपात करण्यासाठी नाही सांगत. तर जे आज आपलं युद्ध आहे ते कोणा संगती आहे? जे आकाशात जे दुरात्म्या आहे त्यांच्या संगती आहे. हालेलुया. मग तुम्ही म्हणताल की आकाशातले जे दुरात्मे कुठून आले? आकाशामध्ये लोक म्हणतात या ठिकाणी भूत आहे, या ठिकाणी दुष्ट आत्मा आहे. पण खरे जे दुष्ट आत्मे असतात ते या भूतलावरती नसतात, तर ते आकाशामध्ये असतात. हालेलुया. आणि आकाशामध्ये जे दुरात्मे कुठून आले आपण बघूया की जुन्या एकदम स्टार्टिंगला ज्या वेळेस आपण म्हणजे देवाच्या टाइमामध्ये जातो, ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जातो, की देवाने 3 देवदूत बनवले होते. हालेलुया. आणि ते देवदूत एकदम चांगले बनवले होते. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्किल, एक वेगवेगळ्या अशा गोष्टीने ते एकदम मस्त एकदम छान बनवले होते. त्याच्यामध्ये कुठली कमी नव्हती त्यांच्यामध्ये. ते दिसायला बी फार सुंदर होते. आणि देवाने असे 3 बनवले. एकाचं नाव काय होतं? गॅब्रिएल. एकाचं नाव काय होतं? मिखाएल. आणि एकाचं नाव काय होतं? लुसिफर. हालेलुया. आणि त्यावेळेस आपण बघतो की लुसिफरच्या मनामध्ये काय आला?
गर्व आला, विचार आला की मी देवापेक्षा पण मोठं सिंहासन बनावं, मी देवापेक्षा पण मोठं व्हावं. आणि त्याच्यानंतर जे युद्ध कुठं होतं? स्वर्गामध्ये होतं. आणि ते स्वर्गामध्ये युद्ध झाल्याच्या नंतर मिकाएल आणि त्याचे जे सैन्य आहे ते सर्व त्यांना त्यांच्या संग लढून त्यांना काय करतात? खाली फेकून देतात. हालेलुया. या भूतालावरती फेकून वरून फेकून दिल्याच्या नंतर ते या भूतालावरती पडतात. आणि जे लुसिफर आणि त्याच्याबरोबर त्याचे जे दुष्ट आत्मे म्हणजे त्याचे जे सैन्य होते, ते सैन्य जे लुसिफर संतीचे पडले ते काय करत आहे? आज अंतराळामध्ये आहे. कुठं आहे? आकाशामध्ये. आणि आज आपलं युद्ध कोणा संख्या आहे? त्यांच्या संख्या आहे. हालेलुया, हालेलुया. आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय 3 ते 6 वचन आपण बघूया. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी आपण आदम हवाबद्दल बघतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर आपण एक आत्मिक योद्धा आहोत तर सैतान आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये हरवण्याची किंवा कोणत्या गोष्टीमध्ये आपण मृत होतो या गोष्टीची योजना करतो. आपण त्या गोष्टी याच्यामध्ये बघतो की पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचा फळ विषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला परिचय करू नका, कराल तर मराल. हालेलुया. त्या ठिकाणी स्त्रीचं आणि सर्पाचं काय चालू आहे? भाषण चालू आहे. आणि त्या ठिकाणी सर्प हटकून बोलतो, एक मुद्दाम बोलतो की मला असं समजलं की तुम्हाला कोणत्या झाडाचं फळ खाऊ द्यायचं नाही का सांगितलं. पण मग आपली जी हवा आहे ती काय बोलते की नाही, तसं नाही सांगितलं, सर्व झाडाचं फळ खायला सांगितलं, पण जे एक झाड आहे मध्यभागी त्याला स्पर्श पण करायचं नाही लावला. आणि सांगितलं की त्याला स्पर्श कराल तर तुम्ही मरा. तर त्या ठिकाणी सैतान तिला एक खोटं बोलतो. आणि त्या ठिकाणी एक असं खोटं बोलतो की त्याच्यामध्ये त्यांचा एक मृत्यू होतो. हालेलुया. आपण बघूया की त्याच्या पुढच्या वचनामध्ये सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही बरोबर मरणार नाही, खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. हालेलुया. म्हणजे त्या ठिकाणी सर्प त्या स्त्रीला काय सांगतो की तुम्ही ज्या झाडाचे फळ खाताल त्या दिवशी तुम्ही एक देवासारखे होता. आपण बघतो की सर्प स्त्रीला पहिला काय बोलला? खोटं बोलला. कसं खोटं बोलला? आता तुम्ही म्हणता की त्या सर्पाने तर सांगितलं की तुम्ही खरोखर मरणार नाही, आणि त्या ठिकाणी ते फळ खाल्लं आणि ते मेले नाही. हालेलुया. तुमच्या माइंड मध्ये अशा गोष्टी येत असतात, पण ते एक शारीरिक मरणाविषयी नव्हतं, ते एक आत्मिक मरणाविषयी होतं. हालेलुया. आणि सर्पाने त्यांना त्या ठिकाणी काय केलं? खोटं बोललं. आज सर्प किंवा जो सैतान आहे किंवा जे अशुद्ध आत्मे आहेत ते काय करतात? खोटं बोलतात. ते आपल्याला खोटं बोलायला किंवा आपल्याला ते असं खोटं बोलतात आणि आपल्याला त्याच्यावरती विश्वास करायला काय करतात? भाग पडतात. आणि दुसरी गोष्ट, त्याला काय करायला लावतात की स्पर्श करायला लावतात. कारण की देवाने सांगितलं होतं त्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करू नका, आणि तुम्ही स्पर्श केला तर काय करणार? तुम्ही मरणार. आज सैतान ज्यावेळेस त्याचे जे अशुद्ध आत्मे आहेत ते आज आपल्यावरती किंवा आपल्याला आत्मिक जीवनामध्ये हरवण्यासाठी काय करत आहे? आपण 4-5 त्याच्यामध्ये आहे की स्पर्श करू नका, आपण देवा समान होऊ खरोखर. आणि ते खाण्यास पण कसे आहे? चांगले आहे, दिसण्यास मनोहर आहे आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. हालेलुया. म्हणजे त्या फळामध्ये एवढे कॅपॅसिटी आहे. आणि आपण बघतो की जे आहे, जो पहिला आहे की आपल्याला त्याला स्पर्श करायचं नाही. पहिलं तो आपल्याला खोटं बोलायला शिकवतो किंवा खोटं बोलतो. आणि दुसरी गोष्ट, तो आपल्याला त्या नको त्या गोष्टीला स्पर्श करायला लावतो. आज जर आपण आत्मिक युद्धामध्ये आहोत, आज आपण या जगामध्ये त्या अंतरातल्या ज्या दुष्ट आत्म्यांबरोबर आज आपण जर युद्ध करत आहोत,
आणि त्यांना जर आपल्याला हरवायचं आहे तर ते आपल्याला नको त्या गोष्टीला काय करणार, स्पर्श करायला लावणार. आज आपण कोणत्या गोष्टीला स्पर्श करतो? हालेलुया. देवाने सांगितलेलं त्यांना की तुम्ही त्या गोष्टीला स्पर्श करू नका, त्या झाडाला स्पर्श करू नका, त्या फळाला स्पर्श करू नका. आणि त्यांनी ते स्पर्श केला, त्यांनी ते फळ खाल्लं. आज आपण कोणत्या गोष्टीला आपण स्पर्श करतो? जी गोष्ट आज तुम्ही म्हणताल की स्पर्श करणं म्हणजे कसं एकदम सिंपल आहे, पण स्पर्श कोणचं करणं की जे देवाने सांगितलं की त्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करू नका. हालेलुया. आणि जर आपण ती गोष्ट करत आहोत, आज देवाने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बायबल मधून वेगवेगळ्या प्रकारे आज आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही व्यसनाला स्पर्श करू नका, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते मांडू शकता तुमच्या याच्यामध्ये, किंवा व्यभिचारामध्ये आपण कोणत्या गोष्टीला आपण स्पर्श करतो. ती गोष्ट देवाला आवडत नाही, त्या गोष्टीला जर आपण स्पर्श करत असेल तर आपण एक आत्मिक युद्धामध्ये आपण हरत आहोत. हालेलुया. आणि त्यांनी तिसरा एक विचार काय केला की सैतानाने त्यांना काय सांगितलं की तुम्ही देवा समान व्हा, तुम्हाला बरे वाईट काय करता, तुम्हाला सर्व तुम्हाला हे जाणवल की बरं काय वाईट काय आहे. आणि आपण बघतो की देवाने ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं तर देवाने कसं निर्माण केलं, आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या समानतेचा. आणि मग तरी पण सैतान त्या ठिकाणी काय बोलतो की तुम्ही देवा समान हो. ते ऑलरेडी देवा समान होते, पण तरी पण सैतानाने त्यांच्या विचारामध्ये काय टाकले, वाईट विचार टाकले, नको ते विचार टाकले की तुम्ही देवाविरुद्ध तुम्ही काय करावं, पाप करावं. आणि त्या ठिकाणी ते फळ खातात. हालेलुया. म्हणजे आज आपण या जगामध्ये राहत असताना जर आपण असा विचार करत आहोत की आपण देवापेक्षा पण श्रेष्ठ आहोत, किंवा आज आपल्याला देवाची गरज नाहीये, तर आपण आत्मिक जीवनामध्ये किंवा आत्मिक गोष्टीला आपण मरण जात आहोत. हालेलुया. आपण बघतो की करोना ज्या वेळेस आला त्याच्या अगोदरचा जो काळ होता तो लोक स्वतःला काय करत होते, देवासमान लेखायला बघत होते, देवाच्या वरती जायला बघत होते की आम्ही देवापेक्षा पण श्रेष्ठ आहोत, आम्ही प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवू शकतो. पण ज्या वेळेस करोना आला तर त्यावेळेस कोणाला लस सुद्धा सापडता आली नाही. देवाने त्यावेळेस दाखवून दिलं की माणूस माणूस आहे आणि देव देव आहे. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्याला त्याच्या समानतेमध्ये, त्याच्या इमेज मध्ये आपल्याला बनवलेलं आहे. पण ज्या वेळेस सैतान आपल्यामध्ये जर अशा काही गोष्टी टाकत असेल की आपण काही गोष्टी केल्याने जर देवाच्या समान होत असेल तर त्या विचारांना धमकवा. कारण की देव एक आत्मा आहे आणि तिने आपल्याला एक आत्म्यामध्ये तयार केलेला आहे, त्याच्या समानतेमध्ये. हालेलुया. हालेलुया. समजत आहे का? हालेलुया. दुसरी गोष्ट, ते खाण्यास कसं होतं, चांगलं होतं. आज तुम्ही काय खाता, तुम्ही सर्व चांगल्या गोष्टी खात, ते ठीक आहे, पण जे देवाला आवडत नाही आणि ती गोष्ट चांगली आहे, जर तुम्ही ती खातात तर काय पाप आहे. तुम्ही एक आत्मिक जीवनामध्ये काय करत जाताय, मरायला जाताय त्या गोष्टीच्या द्वारे. हालेलुया. या जगामध्ये अशा खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, देवाने त्या आपल्याला दिलेल्या पण आहे. पण ज्या गोष्टीला देव आपल्याला अलाव करतो किंवा ज्या गोष्टीला देव म्हणतो की तुम्ही या खा, त्या तुम्ही खा. पण ज्या गोष्टी देव सांगतो की तुम्ही त्या गोष्टी खाऊ नका, आणि त्या खूप चांगली जरी असली तर आपण ती खायला नाही पाहिजे. हालेलुया. आज चर्चेस मध्ये खूप सारे प्रचार होतात की तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका. होतात की नाही? होतात. पण तरी पण लोक काय करतात, जे नाही खायचं ते खातात. हालेलुया. ते चांगलं वाटत असेल, तुम्हाला 5 मिनिटाचा आनंद भेटत असेल तर खाऊन, पण ती गोष्ट देवाला नकोय. ती नकोशी आहे की तुम्ही ते खाऊ नये. हालेलुया. जर तुम्ही ते खाता तर तुम्ही एक आत्मिक जीवनामध्ये त्या मरणाच्या वाटेवरती आहात. हालेलुया. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट आपण बघतो की त्याच्यानंतर की ते फळ शहाणा करण्यास काय होतं, इष्ट होतं. म्हणजे जे फळ खाण्याने काय होत होतं, एक हुशारकी येत होते,
पण ती हुशारकी काय कामाची? तुम्ही जर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करता, तुम्ही जर पाप करून जर एखादं ज्ञान मिळवण्याची गोष्ट करता, तर ते ज्ञान काय कामाचं? जर तुम्ही देवाला नाराज करतात तर. हालेलुया. ज्ञान असणं म्हणजे काय फार मोठी चांगली गोष्ट पण नाहीये. आपण बघतो की शलोमोन राजा हा खूप ज्ञानी होता, त्याच्याकडे धन दौलत सर्व होतं, पण शेवटला तुम्हाला माहित आहे का, त्यांनी देवाकडून ज्ञान मागितलं, देवाने त्याला ज्ञान पण दिलं, पण शेवटला त्याचा ज्यावेळेस तुम्ही बायबल रीड करता किंवा त्याच्या जीवनाविषयी तुम्ही बघता, तर तो त्याच्या बायकांच्या नादी लागून तो अन्य देवाची काय करतो? भक्ती करायला लागतो. एवढा श्रीमंत, एवढा ज्ञानी तो राजा, तो शेवटला काय करतो? मूर्ती पूजा करतो, नको त्या गोष्टी करतो. हालेलुया. देवाला म्हणा की देवा मला तेवढं ज्ञान दे की मी फक्त तुझ्यावरती प्रेम करावं. जसं सॅमीने सांगितलं की आपण आपला देव परमेश्वर याच्यावर कसं प्रेम केलं पाहिजे, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाला ज्ञान मागा, पण कसं मागा? ते त्याच्या देवाच्या राज्यासाठी असेल, ते तुम्हाला आत्मिक गोष्टीमध्ये किंवा एक आत्मिक जीवनामध्ये ते तुम्हाला वाढवल असं ज्ञान देवाकडून मागा. हालेलुया. आपण बघतो की त्या ठिकाणी फळ खाल्ल्याच्या नंतर आदम हव्वाला काय केलं? बाहेर काढून दिलं यादीन बागेच्या. आणि त्या ठिकाणी बायबल मध्ये जे युद्ध आहे, जे मानवामध्ये आणि जे सैतानामध्ये, त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं की सैतान स्वर्गामध्ये तर हरला, पण त्यावेळेस तो खाली पडल्याच्या नंतर त्याची योजना होती की मी जी देवाची जी इमेज आहे, कारण की तो देवाला हरू शकत नाही, त्याला माहित आहे की हे असंभव आहे, देवाला हरवण्याचा एकच पर्याय काय? देवाच्या समानतेमध्ये जो मनुष्य तयार केलेला आहे त्याला पापामध्ये पडले. हालेलुया. आणि आपण बघतो की त्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं, ते पापामध्ये पडले, आणि जसं सैताने सांगितलं की तुम्ही खरोखर मरणार नाही, पण त्या ठिकाणी ते खरोखर मेले नाही, ते जिवंत राहिले, पण ते आत्मिकतेमध्ये त्या क्षणी ते मेले. हालेलुया. आणि ते त्यांना त्या आत्मिक मरणाविषयी सांगत होता की तुम्ही ते खाल तर तुम्ही मराल. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी ते आत्मिकतेमध्ये मेले. तसं जर आज आपण त्या नको असणाऱ्या गोष्टी जर करत असतो, की एखाद्या गोष्टीला परिचय नाही करायचं पण आपण करतो, एखाद्या गोष्टीला आपल्याला खायचं नाहीये, ती खूप चांगली आहे किंवा दिसायला पण एकदम छान आहे, किंवा एखादी गोष्ट आहे की आपण तिच्याकडे बघतो की ती एकदम आपल्याला आकर्षित करते, ज्या अशा गोष्टी असतात त्या गोष्टीपासून लांब राहा. त्या गोष्टी तुम्हाला पापामध्ये पाडण्यात प्रयत्न करतात, त्या गोष्टीपासून लांब राहा. हालेलुया. त्या ठिकाणी आदम हव्वा आत्मिक जीवनामध्ये मरण पावले. आपल्याला माहित आहे की देवाने त्यांना पुन्हा काय केलं, पुन्हा 3:15 मध्ये देवाने पुन्हा एक भविष्यवाणी केली, पण त्या ठिकाणी आपण जर बघतो त्यांच्या तेवढ्या लाईफ मध्ये, तर त्या ठिकाणी ते आत्मिक जीवनामध्ये काय झालेलं आहे? मरण पावलेलं आहे. जर आपण तशा गोष्टी करतो तर आज आपण एक आत्मिक युद्धामध्ये आहोत, आपण एक देवाचे अद्भुत एक योद्धा आहोत, आणि आपण ते जीवनामध्ये काय करतो? आपण मरण पावतो. आपण जर बॉर्डर वरती जर बघितलं, समजा भारत पाकिस्तान किंवा अशा वेगवेगळ्या ज्या बॉर्डर आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं, तर अचानक समजा कधी काय झालं, तर अचानक त्या ठिकाणी युद्ध झालं, तर सैन्य जे बाहेरचं आहे किंवा आपल्या इकडचं आहे ते अचानक काय करतात? युद्ध करतात, अचानक गोळीबार करतात, आणि त्याच्यामध्ये जर ते जे सैन्य जर सावध नसेल तर ते काय करतात? मरण पावतात. आज जर आपण या जीवनामध्ये किंवा या आत्मिक युद्धामध्ये जर आपण सावध नसेल तर सैतान अशा गोष्टीच्या द्वारे आपल्याला काय करत? तो मारून टाकत. अशा गोष्टीमध्ये पाडून, जसं आदम हव्वाला जसं आत्मिक जीवनामध्ये त्यांनी पाळलं, तसं मारलं, तसं तो आपल्याला काय करत? आत्मिक जीवनामध्ये तो मारून टाकत. हालेलुया. आणि जर आपल्याला आत्मिक युद्ध जे जिंकायचं आहे किंवा ते आत्मिक युद्ध आहे त्याच्यासाठी जर आपल्याला तयार व्हायचं आहे, आता आपल्याला तर त्याच्यातून वाचायचं, आपल्याला त्यांच्या संगती युद्ध करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. जसं आदम हव्वा आत्मिक युद्धामध्ये मरण पावले,
पण आज आपल्याला ते आत्मिक युद्ध जिंकायचं आहे, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल? हालेलुया. आपण त्याच्यासाठी वचन वाचूया. इफिसकरास पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 14 ते 18 वचन आपण वाचूया. 14 ते 18. हालेलुया. आणि त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? सर्व एक युद्धाला जो सैन्य तयार होत असतो किंवा जो सैन्याला तयार व्हायचा आहे, त्या ठिकाणी पूर्ण एक लिस्ट दिलेली आहे. हालेलुया. समजत आहे का की जर आपल्याला त्या सैन्यांसाठी लढायचं आहे, तर आपण एकदम उठून असं डायरेक्ट त्यांच्याशी लढू शकत नाही. जर तुमच्याकडे तलवार नाहीये, तुमच्याकडे ढाल नाहीये, तर तुम्ही हारता, ते तुम्हाला मारून टाकतील. तर आज आपल्याला त्यांच्या संगती काय करायचं? युद्ध करायचं. आणि युद्ध आपल्याला करण्या अगोदर आपल्याला काय झालं पाहिजे? सज्ज झालं पाहिजे, आपण तयार झालं पाहिजे. आणि या ठिकाणी त्या गोष्टी आहेत की आपली कंबर सत्याने कसा. त्याच्यानंतर आपण दुसरे बघतो की नीतिमानाचे वस्त्र धारण करा. म्हणजे आपले जे कपडे असतात, म्हणजे जे सैन्याला आपण बघतो की जे सैन्य असतं किंवा त्यावेळेस ते पूर्ण जे पुढचं जे बॉडीचं जे असतं ते, म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुणी अटॅक करू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांना ते कपडे दिले जायचे. आपण बघतो की ते. आणि त्याच्यानंतर विश्वासाची ढाल हाती घ्या. परत आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन. हालेलुया. आणि शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धांता पायी चढवा. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी ह्या 4-5 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. एक आहे की आपण आपल्या डोक्यामध्ये त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? ते हेल्मेट असतं. त्याच्यानंतर आपण बघतो की आपल्याला जी बॉडी आहे त्या बॉडीवरती जे योद्धासाठी जे कपडे पाहिजे असतात ते, त्याच्यानंतर पायामध्ये जे शूज पाहिजे असतात ते, त्याच्यानंतर जी विश्वासाची ढाल म्हटलेली ती आपल्याला काय करायची? हाती घ्यायची. त्याच्यानंतर तलवार म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही या सर्व गोष्टी धारण करता, ज्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्ही घेतात, त्यावेळेस तुम्ही काय करता? एक युद्धासाठी सज्ज होता. आणि जे आत्मिक युद्ध जे आपलं आकाशातील दुरात्मे बरोबर आहे, त्यांच्या संधी तुम्ही काय करता? लढता. हालेलुया. आपण बघतो की त्या ठिकाणी कंबर जी आहे ती सत्याने कसा, म्हणजे आपण युद्धाला जरी गेलो तर आपली जी कंबर आहे ती सटकली नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला युद्ध करायला कसं एकदम म्हणजे सटकली तर कसं आपण चांगल्या प्रकारे युद्ध नाही करू शकत. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की कंबर कशी करा? सत्याने कसा. म्हणजे जी एक सत्य जे देवाचं वचन आहे किंवा जी करेक्ट डॉक्ट्रिन आहे की देवाची, त्याच्यामध्ये आपण काय होणं? स्ट्रॉंग होणं. हालेलुया. आणि आपण बघतो की त्या सर्व गोष्टी ज्या वेळेस आपण धारण करू तर आपण काय करणार? त्या शत्रूशी आपण लढू शकणार. हालेलुया. आणि आत्म्याची तलवार म्हणजे काय? देवाचे वचन. देवाचे वचन आपण इब्रिकरास पत्राचा 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये बघतो की त्या ठिकाणी देवाचं वचन जे आहे किंवा जी देवाने जी दिलेली आपल्याला तलवार आहे, तर ती तलवार अशी आहे की ती दुधारी आहे. आणि त्या तलवारीमध्ये एक खास बाब आहे, त्या वचनामध्येच आहे. हालेलुया. की तुमचं युद्ध कशा संगती आहे? आकाशातील दुरात्म्या संगती. कशा संगती? आत्म्या संगती, अशुद्ध आत्म्या संगती. आणि ते अशुद्ध आत्म्या संगती लढण्यासाठी आपल्याला साधी तलवार नाही लागणार. तलवार पण कशी लागणार आपल्याला? एकदम मजबूत.
की ती दोधारी आहे आणि ती आत्मा काय करते, ती आत्म्याला भेटून ती काय करते, आरपार जाते. आणि अशी तलवार आज आपल्याकडे जर असेल तर आपण काय करणार, त्या युद्धावरती विजय मिळवणार. हालेलुया. म्हणून देवाचं जे वचन आहे आणि जी विश्वासाची जी ढाल आहे ती तुम्ही हाती घ्या. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुमचा विश्वास असेल की मी या गोष्टीवरती विजय मिळवल, तर तुम्ही त्या गोष्टीवरती नक्की विजय मिळवता. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्याकडे वचन असेल, ज्यावेळेस सैतान ज्यावेळेस तुमच्याकडे येणार युद्ध करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी मध्ये पाडण्यासाठी, तर तुम्ही त्याच्यासाठी कसं लढू शकता. ज्यावेळेस तर तुम्हाला कोणची गोष्ट करायला सांगल आणि तुम्ही त्याला काय सांगणार, वचनाच्या द्वारे माझं वचन असं सांगत नाही, आमचं वचन असं सांगत नाही, आमचं देवाचं वचन असं सांगत नाही. हालेलुया. तो तुम्हाला सांगणार की तू तुझ्या शेजारच्याला बांध, त्याचं डोकं फोड, त्याला मार, एखादा खून कर. पण ज्या वेळेस तुमच्याकडे देवाची तलवार म्हणजे आत्म्य जे वचन आहे, देवाचं वचन ज्या वेळेस तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याला सांगताल, किंवा जे तुमच्यामध्ये सैतान विचार टाकतो त्या विचाराविरुद्ध तुम्ही काय करता, लढताल त्या वचनाच्या द्वारे. की नाही, मला देवाने माझ्या शत्रूवरती प्रेम करायला सांगितलेलं आहे, माझ्या शेजाऱ्यावरती प्रेम करायला सांगितलेलं आहे. हालेलुया. आणि ही तलवार आपल्याला त्या आत्मिक युद्धामध्ये जिंकायला काय करत, मदत करत. आणि त्याच्याद्वारे आपण काय करणार, जिंकणार. हालेलुया. आपण बघतो की 6:18 मध्ये ही 6:18 हालेलुया. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही आत्मिक युद्धामध्ये आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर 6:16 मध्ये सांगितलेलं आहे की जे सैतानाचे काही जळते बाण जे आहे तुम्ही ते काय करू शकता, विझू शकता. कशाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे. कशाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे. कशाच्या द्वारे, विश्वासाच्या ढालच्या द्वारे. हालेलुया. हालेलुया. समजत आहे का. हालेलुया. ज्या वेळेस आपल्यावरती किंवा आपण अशा वेगवेगळ्या किंवा अशा संकटामध्ये किंवा ज्या वेळेस आपण पापामध्ये पडायला जात असतो किंवा कोणती पण गोष्ट असू ती आपल्या देवापासून दूर घेऊन जात असते, तर त्यावेळेस काय करा, प्रार्थना करा. हालेलुया. त्या ठिकाणी काय सांगितलं, जळते बाण. आपण बघितलं का याच्या युद्धामध्ये बाण पण मारतात, पण ते बाण आपण कशाने पाडू शकतो, आपल्या प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. त्यांचे सर्व बाण आपण आपल्या प्रार्थनेच्या द्वारे ते जळते बाण आपण विझू शकतो. हालेलुया. 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 आपण दानिएलच्या जीवनाविषयी बघूया की दानिएल तुम्हाला सर्वांना माहित आहे, तो एक कसा एक प्रार्थना करणारा व्यक्ती होता आणि तो एक धार्मिक होता. हालेलुया. आणि आपण बघतो की ज्या वेळेस तो म्हणजे ज्या वेळेस तो मोठा होतो, एकदम वृद्ध अवस्थेमध्ये येतो किंवा त्यावेळेस आल्याच्या नंतर तो काय करतो, प्रार्थना करतो. त्याला एक स्वप्न पडते, एक देव दृष्टांत देतो आणि त्या ठिकाणी त्याला ती समजत नाही, तर त्याचा उलगडा करण्यासाठी तो काय करतो, देवाकडे प्रार्थना करतो की देवा हे जे काय मला स्वप्न पडलेलं आहे किंवा हे काय जे दृष्टांत आहे हे कशाबद्दल आहे तुम्हाला सांग. हालेलुया. आणि त्या ठिकाणी तो म्हणजे एकदम बेचैन होतो, त्याला समजत नाही काय करावं काय नाही, आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर पण त्याला भेटत नाही लवकर. आणि मग त्यावेळेस तो काय करतो, 21 दिवस उपवास करतो, प्रार्थना करतो. हालेलुया. आणि आपण बघतो की त्याचं जे उत्तर आहे किंवा जी प्रार्थना तो करत आहे त्याचं उत्तर काय आहे, येत का नाही. कारण की जे आकाशामध्ये जे दुरात्मे आहेत, आकाशामध्ये आपण बघितलं की दुरात्मे कुठं आहे, आकाशामध्ये. आपलं युद्ध कोणा संख्या आहे, आकाशातल्या दुरात्मे बरोबर. आणि ज्या वेळेस तिने प्रार्थना केली, देवाने ती ऐकली. आणि आपण गॅब्रिएल देवदूत विषयी ऐकलं की तो एक संदेश वाहक आहे. जसं आज आम्ही संदेश या ठिकाणी घेऊन आलो, आज आम्ही तुम्हाला सांगतो, त्यावेळेस तसा संदेश तो देवाकडचा काय करायचा, मनुष्याकडे आणून द्यायचा. मनुष्याला सांगायचा की देवाचा संदेश तुम्हासाठी हा आहे. आणि तो ज्या वेळेस
संदेश घेऊन येत होता, तर त्यावेळेस जे अशुद्ध आत्मा आहे त्याला आडवे आले आणि त्या ठिकाणी पुन्हा एक युद्ध झालं. त्या ठिकाणी जो मिकाएल जो देवदूत आहे, तो लढवाई आहे, तो एक योद्धा आहे, तो चांगला, आणि त्या ठिकाणी तो त्याच्या साह्याला येऊन काय करतो, तो त्यांच्याशी लढतो आणि गॅब्रिएल देवदूताला काय सांगतो, जा तू तुझं काम कर, जे तुला वचन किंवा जो संदेश देवाने दिलेला तो काय कर, दानिएलापर्यंत पोहोचव. हालेलुया. आज जर तुम्ही तसे संकट किंवा तसं काही जर तुमच्या जीवनामध्ये जर होत असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, उपवास केले पाहिजे, आणि जे आकाशात जे दुरात्मे आहे ते त्यांच्या बरोबर ज्यावेळेस आपलं युद्ध होतं त्यावेळेस ते हरतात मग. हालेलुया. जसा मिकाएल आपल्या मदतीस आला, हालेलुया, आणि त्याने त्यांना काय केलं, त्यांच्या संग तो लढला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आपल्या प्रार्थना पण कशा असल्या पाहिजे. हालेलुया. दानिएलाची प्रार्थना कशी होती, आज आपली प्रार्थना कशी आहे. हालेलुया. त्याच्या टायमाला मिकाएल देवदूत त्याच्या मदतीला आले, त्याच्या युद्धामध्ये मिकाएल देवदूत सामील झाले. आज आपली प्रार्थना कशी आहे, आज आपल्या प्रार्थनेमध्ये ते मिकाएल देवदूत किंवा जे आपल्या युद्धामध्ये ते सामील होतील का. आज आपलं मागणं कसं आहे देवाकडे. हालेलुया. तिची प्रार्थना काय होती की त्याला जे दृष्टांत दिलेलं आहे त्याचा उलगडा व्हावा. आज आपली जी प्रार्थना आहे देवाकडे एक कशी आहे, ढोंगी सारखी आहे, एक ढोंगी लोकांसारखी आहे, एक विदेशी लोकांसारखी फक्त आपण बरोबर करतो, किंवा देवाकडे आपण फक्त मागतो, देवा तुम्हाला हे दे, देवा तुम्हाला ते दे. पण आपली प्रार्थना कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये आत्मिक गोष्टीचा उलगडा असला पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये आपलं आत्मिक जीवन हे वाढणार असलं पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये आपण आत्मिक युद्ध आपण लढलो पाहिजे, अशी प्रार्थना आपली असली पाहिजे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की दानिएला उत्तर भेटतं. आणि दुसरी गोष्ट आपण जर हिजकियाच्या जीवनामध्ये बघितलं, हिजकिया राजा, हालेलुया, हिजकिया राजा सर्वांना माहित आहे. हालेलुया. आणि हिजकिया राजा हा एक चांगला राजा होता, एक 25 वर्षांमध्ये झालेला एक राजा होता तो तरुणपणामध्ये. आणि आपण बघतो की त्याच्या जीवनामध्ये तो देवाचे भय मानणारा होता, देवावरती विश्वास ठेवणारा होता, देवाच्या समोर गुडघे टेकून प्रार्थना करणारा होता. हालेलुया. आणि ज्या वेळेस आशेरचा राजा ज्या वेळेस येतो, त्यांना धमकवतो, ते पूर्ण काय सोनं नाणं असं ते सर्व त्याला देतात, पण तो पुन्हा त्रास देतो आणि तो त्यानंतर त्याचं सैन्य घेऊन येतो त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी. त्या ठिकाणी युद्ध होणार आहे. हालेलुया. त्यांच्याकडे जो आशेरचा राजा आहे त्याच्याकडे काय खूप सारं सैन्य आहे, आणि जो हिजकिया आहे त्याच्याकडे सैन्य काहीच नाही, त्याच्याकडे थोडके लोक आहेत. आणि आशेरच्या राजाकडे किती आहे, खूप सारे लोक आहेत. मग तो त्या ठिकाणी त्याला समजतं की ते आपल्यावरती काय करणार आहे, आक्रमण करणार आहे. आणि ते रात्रीच्या टायमाला ते काय करतात, थोडस दूर ते म्हणजे कॅम्प करून राहतात त्या ठिकाणी, आणि सकाळ झाल्याच्या नंतर ते युद्ध करणार होते. आणि त्या ठिकाणी काय हिजकिया राजा देवाच्या मंदिरामध्ये जातो, देवासमोर गुडघे टेकवतो, आणि त्याच्याकडे तो काय करतो, मदत मागतो, त्याच्याकडे तू प्रार्थना करतो, त्याच्याकडे तू जो विश्वासाची जी ढाल आहे, जी बचाव करण्यासाठी, आणि जी ढाल आणि जे देवाचं वचन आहे तलवार, त्या ठिकाणी तो वचन आणि काय करतो, एक विश्वास त्या ठिकाणी दाखवतो. त्या वचन त्या प्रार्थनेमध्ये तो वचन आणि जे विश्वास आहे त्याचा देवावरती की देव त्या ठिकाणी काहीतरी अद्भुत काम करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि तो त्या ठिकाणी त्याचे कपडे फाडतो. तो खूप सारा म्हणजे असा टेन्शन मध्ये असतो की एवढे सारे लोक, एवढं मोठं त्यांचं सैन्य आज त्या आमच्यावरती हमला करणार आहे. तो कुठल्या राजाची मदत मागत नाही, कुठल्या मंत्र्याची मदत मागत नाही, तो फक्त देवाच्या चरणामध्ये जातो, देवाची मदत मागतो, देवाला आरोळी देतो. आणि त्या रात्री देवाचा एक देवदूत येतो.
आणि एकाच झटक्यामध्ये 1,85,000 सैन्याला मारून टाकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजत आहे का की जर तुम्ही आत्मिक युद्धामध्ये आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे? जसं आपल्याला सांगितलं की आपल्याकडे काय असलं पाहिजे? वचनाची तलवार, विश्वासाची ढाल. या सर्व गोष्टी जर आपल्याकडे असतात तर आपण जसं हिजकिया राजाने ते युद्ध जिंकलं, देवावरती विश्वास ठेवून ते युद्ध जिंकलं आणि देव त्याच्यासाठी लढला. आज आपण पण जर तसा हिजकियासारखा त्याच्यापेक्षा पण अधिक जर आपण देवावरती विश्वास ठेवला, तसे किती जरी आपल्यावरती संकट आले तर देव आपल्यावरती लढणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यानंतर जो बायबलचा हिरो आहे किंवा आपला सर्वांचा हिरो आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. ज्यावेळेस तो 40 दिवस प्रार्थना आणि उपवास करून येतो त्यावेळेस सैतान त्याच्याकडे जातो त्याची परीक्षा बघण्यासाठी. त्याला माहित आहे की हा भुकेला आहे आणि त्याला हे पण माहित आहे की हा देवाचा पुत्र आहे. हे सर्व त्याच आहे. आदम हवा जसे फसले तसं त्याला वाटलं याला पण फसावं, पण तो देवाचा पुत्र आहे, एक मानव आहे आणि त्याला हे माहित आहे की त्याच्याकडे काय आहे? देवाचं वचन आहे. हालेलुया. काय? देवाचं वचन, जी तलवार, एक विश्वासाची जी ढाल, ते सर्व त्याच्याकडे आहे. आणि ज्यावेळेस सैतान त्याच्याकडे येतो तो म्हणतो तू उडी टाक, तुला हे दिसतंय सर्व मी देईन. हालेलुया. त्या ठिकाणी तो त्या 3 गोष्टी त्याला सांगतो की तू असं कर, तू तसं कर, मी सर्व तुला देईन, तू उडी मार, देवदूत येतील. पण त्या ठिकाणी देव जो येशू ख्रिस्त आहे तो त्या सैतानाशी कसा लढत आहे? कसा लढत आहे? एक तलवारीने. तलवार काय? देवाचं वचन आहे. ते वचन त्याला सांगत आहे की तो म्हणतो की तू उडी मार, देवदूत तुला नाही का झेलतील. तो म्हणतो की परमेश्वर देवाची परीक्षा पाहायला नाही का सांगितलेलं नाहीये. त्या ठिकाणी तो वचनाच्या द्वारे त्याच्याशी लढत आहे. आज तसंच आपल्याला जे देवाचं वचन दिलेलं आहे याच्यामध्ये आज आपल्याला वाढायचं आहे. ती तलवार जो विश्वासाची जी ढाल आहे आणि जे बाकीचे जे वस्त्र आहेत आपल्याला सर्व धारण करायचे आहे आणि आपल्याला त्या आत्मिक युद्धासाठी काय व्हायचं आहे? तयार व्हायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या वेळेस तुम्ही आत्मिक युद्ध किंवा या गोष्टीमध्ये तुम्ही टिकता, जसं देवाचं वचन सांगतं की तुम्ही शेवटपर्यंत परीक्षेत जर तुम्ही टिकला तर तुम्हाला काय भेटल? जीवनी मुकुट भेटल. काय भेटल? हालेलुया. मुकुट 4-5 प्रकारचे आहे. हालेलुया. जर तुम्ही टिकले तर तुम्हाला ते 4-5 प्रकारामधला जो मुकुट पाहिजे देव तुम्हाला तो देणार. पण त्या गोष्टीसाठी काय केलं पाहिजे? आपण त्या युद्धामध्ये टिकलं पाहिजे. ते युद्ध आपण त्या आकाशातील दुरात्म्यासाठी कसं केलं पाहिजे? प्रार्थनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग झालं पाहिजे, म्हणजे तो आपल्याला त्या युद्धामध्ये हरू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला ह्या वचनातून हे शिकायचंय की आज की जसे आदम हवा त्या आत्मिक युद्धामध्ये मरण पावले, तसं आज आपल्याला त्या आत्मिक युद्धामध्ये मरण पावायचं नाहीये. तर आपल्याला त्याच्यासाठी काय व्हायचं आहे? तयार व्हायचं आहे. जे शस्त्र सांगितले 4-5 प्रकारचे, ते शस्त्र आपल्याला धारण करायचे. जसं येशू ख्रिस्ताने त्या सैतानासाठी काय केलं? युद्ध केले. त्या ठिकाणी एक आत्मिक युद्ध होतं की त्या ठिकाणी तो वचनाच्या द्वारे त्याला सांगतो, तो वचनाच्या द्वारे त्याला डाटवतो, तो निघून जातो. त्या ठिकाणी बघतो की सैतान निघून गेलेला असतो. त्या ठिकाणी कोण जिंकतो? येशू जिंकतो. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये जर जिंकायचं आहे, तो जीवनी मुकुट जर आपल्याला पाहिजे आहे की आपण ज्या वेळेस स्वर्गामध्ये जाऊ तर आपल्याला काहीतरी भेटायला पाहिजे. जर ते आज आपल्याला पाहिजे असं तर आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागतील. हालेलुया. या वचनाच्या द्वारे देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देतो.